राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा काल पार पडली। या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली। या सभेत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। पण या प्रचार सभेत सर्वांच्या नजरा व्यासपीठावर होत्या फक्त त्या एका व्यक्तीसाठी, ते म्हणजे शरद पवार। पण शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार या सभेत उपस्थित होते। पण तिथे सुनेत्रा पवारांचं भाषण पार पडलं आणि इथे शरद पवारांनी अचूक टायमिंग साधत आपलं ट्विट पोस्ट केलं। या पोस्ट मधून शरद पवारांनी आपलं मत बारामतीकरांपुढेच मांडलंय। नेमकं शरद पवार काय म्हणालेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शरद पवार काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून मुंबईत आले। त्यानंतर हाताला जखम झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले। काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, पण डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। आता बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेत शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी सभा सुरू असतानाच ट्विट करून बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मतदान करावं असं आवाहन केलंय। शरद पवारांनी जे ट्विट केलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे। शरद पवारांनी काय म्हटलंय? मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला। आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या शोकात्मक पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत आहे। या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचं मी ठरवलं होतं। दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावं लागलं। डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे। त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागत आहे। हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंतःकरणाने सांगू इच्छितो। माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो। आमच्या पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे। स्वर्गीय अजित पवार यांना ही एक प्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे। माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी। बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे। ते या आव्हानास प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे। मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली, परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचं राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। अखेर अतिशय व्यथित व जड अंतःकरणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला। या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावं असं मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो। धन्यवाद। हे आहे शरद पवारांचं ट्विट। यात शरद पवारांनी सविस्तर माहिती देताना आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। काल बारामतीत झालेल्या सभेत सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद मोलाचे असल्याचं म्हटलं होतं, पण आता अचानक शरद पवार मतदानाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळाल्याने या विषयाची जोरदार चर्चा होत आहे। शरद पवार या वयातही आपल्या विल पॉवरच्या जोरावर आजही राजकारणात सक्रिय आहेत। मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान करता येणार नाही असं शरद पवारांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।